पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। सांख्यदर्शनासंबंधाने आपण पहिल्यापासून विषय बघत आलेलो आहोत आणि आपण जे योगसूत्रकारांनी स्वीकारलेलं आहे दर्शनांच्या षडदर्शनांच्या मध्ये जी सांख्य आणि योग ही जोडी आहे त्यामध्ये सांख्य दर्शनकारांनी ईश्वरी सत्ता मान्य केलेली नाही आहे। सांख्य दर्शनामध्ये ते निरीश्वर सांख्य आहे। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ह्या जीवाला दुःखमुक्त व्हायचं आहे आणि त्याची जी मूळ केवल स्थिती आहे ती प्राप्त करून घ्यायची आहे। तर त्याकरता या जगामध्ये हा विषय समजून घेताना आपल्याला ईश्वर सत्तेची आवश्यकता नाही। आम्हाला हे दर्शन मांडताना ईश्वर स्वीकारावा लागत नाही। म्हणजे जसा योगसूत्रकारांनी स्वीकारला, का स्वीकारला तर ते म्हणतात की ईश्वराच्या कृपेशिवाय योग सिद्ध होऊच शकत नाही। योगाचा अभ्यास करायचा आहे तरी सुद्धा ईश्वराची कृपा अपेक्षित आहे। मनाची चंचलता मोडायची आहे तरी त्याची कृपा अपेक्षित आहे। त्याच्या अनुग्रहाशिवाय योग सिद्ध होत नाही। म्हणून त्यांनी ईश्वर कृपेकरता स्वीकारला आहे आणि म्हणून योगसूत्रकारांच्याकडे तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रिया योगा असं सूत्र मांडून ते साधनपाद सांगतात। आणि ईश्वराचा अनुग्रह हा किती मार्गांनी मिळवता येतो त्याकरता काल जसा आपण विषय मांडला, मी इथे मांडला का दुसरीकडे मांडला आठवत नाही, परंतु भगवंताच्या नामाचं स्मरण करणे असं म्हटलं तर नाम कोणतं घेणे, योगसूत्रकार म्हणतात तस्य वाचक प्रणवः। त्याचं त्या प्रणवाचं अनुष्ठान कसं करावं, तज्जपस्तद अर्थभावनम, तो जप सिद्ध होतो जो अर्थभावनेनी युक्त असतो। किती काळ करावा, सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, तो दीर्घ काल करावा। मी इतका केला, इतक्या संख्येने केला, इतका काळपर्यंत केला नाही, दीर्घ कालपर्यंत करत राहावा, त्याच्या कालाला मर्यादा नाही। सतु दीर्घ काल नैरंतर्य निरंतर कायम सत्कार आसेवित, त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये आदराची भावना असावी। दृढभूमी ही श्रद्धा पक्की असावी, साधन पक्क असावं आणि साधन निष्ठेनी चालू राहावं। जसं समर्थांनी म्हटलंय उपासनेला दृढ चालवावे, दृढतेने उपासना झाली पाहिजे। अशा स्वरूपामध्ये त्यांनी त्या ईश्वराचा स्वीकार कृपानुग्रहाकरता केलेला आहे आणि दर्शन सगळं सांख्यांचं स्वीकारलंय। गीताकारांनी सुद्धा वेदांत दर्शनाप्रमाणे परमेश्वर हे सर्वात शेवटचं अंतिम असं स्वरूप आहे आणि त्यामुळे कुटस्थोक्षर उच्यते
असं म्हणून 15व्या अध्यायामध्ये त्यांनी ही 2 प्रकृती आणि पुरुषाची लक्षणं सांगितली आहेत। आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे असलेला तो परमात्मा आहे, तोच ह्या संबंध सृष्टीच्या मागचं मूळ आहे। तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे आणि तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अखंड आहे, एकरस आहे, अव्यय आहे। अशा अनेक गुणांनी त्याचं वर्णन केलं जातं। असं ते परमात्म स्वरूप आहे, ते ह्या सृष्टीचं मूळ आहे, अशी धारणा वेदांतात आहे। आता गीताकारांनी काय तत्वज्ञान स्वीकारलं तर गीताकारांनी असं म्हटलंय की आमचं तत्वज्ञान हे सांख्य तत्वज्ञानच आहे। सांख्य तत्वज्ञान याचा अर्थ असा, सांख्य म्हणजे ज्ञान आणि सांख्य म्हणजे मापन, दोन्ही अर्थ आहेत। तर हा आमचा ज्ञानयोग आहे, आम्ही ज्ञानाच्या मार्गाने जातो। सांख्यांचं दर्शन आम्ही स्वीकारलं आहे, पण आम्ही सेश्वर सांख्य आहोत, आम्ही निरीश्वर सांख्य नाही आहोत। ईश्वराचा स्वीकार न करता आम्ही सांख्य दर्शन स्वीकारलेलं नाही आहे, आम्ही ईश्वराचा स्वीकार करून सांख्य दर्शन स्वीकारलंय। आता ते दर्शन या ठिकाणी सांख्यांच्या दर्शनाप्रमाणे आता गीतेचं सेश्वर सांख्य दर्शन आपल्यापुढे कसं म्हणता येतं तर पहिल्या पायरीवरती परमेश्वर, परमात्मा किंवा परब्रह्म, ज्याला काही म्हणा, जो अविकारी आहे, जो निश्चल आहे, जो निर्गुण आहे, निराकार आहे, अशी ज्याची अनेक लक्षणांनी आपण अन्वयानी आणि व्यतिरेकानी ओळख करून देतो, असं जे परमात्मा स्वरूप आहे ते सगळ्यात वरती असं तो परब्रह्म। त्या परब्रह्माच्या खाली पुरुष आणि प्रकृती, तर ती सांख्यांनी स्वीकारली आहे। सांख्यांनी पुरुष प्रकृती स्वीकारले, पण सांख्यांचा पुरुष हा उदासीन आहे, हा निष्क्रिय आहे, तो काही करत नाही। आणि सांख्यांची प्रकृती जी आहे ती प्रधान आहे, म्हणजे प्रकृतीच हे सगळं जग निर्माण करते, प्रकृतीच ह्या सगळ्या जगाला जे काही द्यायचं आहे ते देत राहते, म्हणजे तीच ऊर्जा देते। प्रकृती हीच शक्ती आहे आणि त्या तिच्या शक्तीच्या माध्यमातून हे जग चालतं। वेदांत दर्शन पण मान्य करतं की प्रकृतीच्या शक्तीशिवाय कुणीच कार्यकारी होऊ शकत नाही, म्हणजे चैतन्य शक्तीशी जोडलंच जावं लागतं। त्यामुळे चैतन्य शक्तीशी जोडलं जावं लागतं, ही नंबर 2ची पायरी। वरती परमात्मा किंवा परमेश्वर परब्रह्म, त्याच्या खालची जी पायरी ती पुरुष आणि प्रकृती। जो पुरुष आहे तो चैतन्यमय आहे, ती प्रकृती आहे ती शक्तीने युक्त आहे। पुरुष हा जाणीव स्वरूप आहे आणि ही शक्ती आहे ती सर्व प्रकारच्या प्रेरणा तिच्यातून कला प्रकृतीचं रूप आहे। आपल्याकडे एखादं काही ज्ञान होणं प्रकृतीचं रूप आहे, एखाद्या विषयामध्ये भव्य दिव्य काहीतरी केलं जाणं प्रकृतीचं रूप आहे। सगळं काही या जगामध्ये आविष्काराला येतं ते प्रकृतीचं रूप आहे। एवढंच नाही तर ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा प्रकृतीने जन्माला घातलेले आहे, कारण त्याला आकार आहे, त्याला नाव आहे, त्याचं चरित्र आहे, त्याचं पुराण आहे, त्याचा पराक्रम आहे। हा सगळा आम्ही ऐकतो, वाचतो, वर्णन करतो। ते परमात्म्याचं आपण त्याला म्हणून प्रतीक रूप आहे असं म्हणतो, पण ते परमात्म्याचं प्रतीक असणारं या सगळ्या देवदेवतांचं स्वरूपसुद्धा प्रकृतीच्या खाली आहे, प्रकृतीतून निर्माण होणार आहे। म्हणजे प्रकृतीचं कर्तृत्व वेदांत दर्शनाने म्हणजे गीताकारांनी सेश्वर सांख्यांनी सुद्धा मान्य केलं आहे। फक्त मान्य करताना तिला कुणाच्या अधीन ठेवली आहे? त्या परमात्म्याच्या। आणि त्या परमात्म्याच्या अधीन कोण आहेत? हे दोन्हीही एकत्रितपणे, पुरुष आणि प्रकृती दोघेही अधीन आहेत। का? कारण तो जो पुरुष आहे तो एका विशिष्ट तऱ्हेने म्हणजे जे चैतन्य आहे ते त्या प्रकृतीच्या शक्तीने एकत्रित झालेलं आहे। चैतन्य आणि प्रकृती म्हणजे चैतन्य आणि शक्ती हे दोन एकमेकांना सोडून अलग असू शकत नाहीत। जसं सांख्यांनी म्हटलंय की पुरुष वेगळा आहे आणि प्रकृती वेगळी आहे आणि त्या दोघांना जोडायला लागतं, त्याची जोडणी आपण पहिल्या वेळी पाहिली आहे, तो आता विषय आता मुद्दाम बघायची गरज नाही।
तर त्यांना ज्या पद्धतीने वाटली त्या 2-3 प्रकार त्यांनी जोडणीचे दिलेले आहेत. वेदांतांनी काय केलंय? वेदांतांनी प्रकृती आणि पुरुष जो आहे ते एकमेकांपासून वेगळे होतात असं मानलंच नाहीये. कारण का? तर जेव्हा प्रकृतीच्या अधीन पुरुष होतो तेव्हा प्रकृतीच्या शिवाय तो वेगळा राहूच शकत नाही. आणि ही जी प्रकृती आहे ही प्रकृती कशी निर्माण झाली त्याचं वर्णन आपण एका प्रवचनात केलं. एकाच वाक्यात करू की परमात्मा हा अमर्याद आहे आणि त्या परमात्म्याच्या पोटात कुठंतरी ती जी प्रकृती आहे ती प्रकृती त्या ठिकाणी उदयाला आली आहे. म्हणजे शक्तिरूपाने ती प्रकट झाली आहे. ती जेव्हा प्रकट झाली आहे तेव्हा तिला प्रकट नाहीच होता येत स्वतःला, तिचं काहीच सामर्थ्य नाही आहे. मग तिला कोण प्रकट करतं? परमात्मा. म्हणून परमात्म्यातलं जे चैतन्य आहे ते चैतन्य त्या प्रकृतीला प्रकट करतं. तेव्हा पुरुष आणि प्रकृती हे 2 एकच आहेत, जोडगोळी आहे, एकमेकांना सोडून ते राहू शकत नाहीत. आणि म्हणून अमृतानुभवामध्ये ज्ञानदेवानी वर्णन करताना म्हटलंय अंगे अंगा गिळती. त्यांचं स्वरूप असं आहे की एक जर देहाने विस्तारला तर दुसऱ्याचा संकोच होतो आणि दुसरा जर विस्तारला तर पहिल्याचा संकोच होतो. कसा? ज्ञानी मनुष्य आहे, त्या ज्ञानी मनुष्याच्या ठिकाणी आता चैतन्याचा आविष्कार अधिक प्राकट्याने झाला, अधिक समर्थपणे झाला, अधिक व्यापकपणे झाला की त्याच्या ठिकाणी काय झालं? त्याला प्रकृतीचं गौणता त्याच्या ठिकाणी निर्माण, त्याला त्याचं वैशिष्ट्य, तिचं मोठेपण, त्याचं आकर्षण त्याला राहिलं नाही. म्हणजे जगातल्या नामरूपामध्ये तो आकर्षित होत नाही, जगातल्या धनामध्ये आकर्षित होत नाही, संपत्तीमध्ये काय स्थावर नाही, जंगम नाही. माझं सुख दुःख मान अपमान आज आपला विषय आहेच आहे. जे सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयवत त्या प्रकाराने या जगातल्या व्यवहारामध्ये तो अडकलेलाच नाही आहे. सुखे दुःखे समेकृत्वा. आता ही स्थिती ज्याच्या ठिकाणी आली आहे, लाभा लाभो जया जयो, ही स्थिती ज्याला आली त्याच्या ठिकाणी काय होतं? प्रकृती गौण होते. काल आपण शब्द बघितला मुकुलित, ती जी आहे ना तिचा संकोच होतो, त्या प्रकृतीचा लहान होते. त्याच्या ठिकाणी प्रकृतीचं महत्त्व राहत नाही. महत्त्व असं का म्हटलं? कारण प्रकृतीशिवाय देहच नाही, या पंचमहाभूताशिवाय आणि या देहाशिवाय व्यवहार नाही. त्यामुळे हा देह असलाच पाहिजे, ही प्रकृती असलीच पाहिजे. हे सगळं टाळून व्यवहार होऊ शकत नाही. पण ती किती आहे? इंग्रजीमध्ये बोलायचं तर अगदी बेअर मिनिमम नीड्समध्ये, ती अगदी कमीत कमी आवश्यकते एवढीच प्रकृती त्याच्या ठिकाणी व्यवहार करते. मग त्याच्या ठिकाणी पुरुष कसा आहे? तो विस्तारलेला आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रकृती गणिताच्या भाषेत बोलायचं तर 5% आणि 10%च असेल तर 90% पुरुष आहे. आणि जेव्हा प्रकृती एखादा भौतिकवादी आहे किंवा जी प्रकृती आता ही सृष्टी उत्पन्न करते आणि ह्या उत्पन्न करणाऱ्या सृष्टीच्या व्यवहारामध्ये प्रकृतीचं काम किती? 90%. पुरुषाचं काम किती? अगदी 99.9% म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे 99.9 एवढी प्रकृती. मग 1% काय आहे? म्हणजे 1.1 1 काय आहे? तर फक्त पुरुषांनी सांगितलं आता पावसाळा, एवढे दिवस ताण दिला, आता जुलैपासून जोरदार पाऊस पडू द्या, चला. पुरुषांनी सांगितलं आणि प्रकृतीला आदेश दिला की पुरुष त्या ठिकाणी त्यापासून बाजूला व्हायला, उदासीन व्हायला मोकळा आहे. त्याला ह्यातलं काही करावं लागत नाही. केवळ त्याच्या सत्तेने प्रकृती कार्य करते. सत्ता आहे त्याची, केवळ त्याचा आदेश आहे आणि प्रकृती तिचं कार्य करत राहते. आणि त्यामुळे आता इथे प्रकृतीचा व्याप किती? सगळा तिचाच व्याप आहे. आणि पुरुषाचा व्याप काय? काही नाही, फक्त त्याचं अधिष्ठान आहे. फक्त चैतन्याने तिला दिलेला आधार आहे. चैतन्याच्या आधाराशिवाय प्रकृती काही करू शकत नाही. ही धारणा वेदांताची आहे. आणि त्यामुळे हीच धारणा या ठिकाणी सांख्य दर्शन म्हणून, सेश्वर सांख्य म्हणून परमात्म्यानी म्हणजे भगवान योगयोगेश्वर श्रीकृष्णांनी स्वीकारलेली आहे. ते सांख्य दर्शनाचं स्वरूप त्यांनी आपल्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता इथे पहिला परमात्मा, दुसरा पुरुष
आणि प्रकृती हे झालं. आता प्रकृती काय करायला लागली? जग निर्माण करायला लागली. आता आपल्याला कळलं की अधिष्ठान पुरुषाचं आहे आणि प्रकृती जग निर्माण करते. आता निर्माण करताना तिला काय करावं लागतं? पहिल्यांदा ती जे निर्माण करते, जे काही तिला पुढे व्यक्तीकरणाला आणायचं आहे ते सगळं अव्यक्तामध्ये ठेवून देते. जसं आपल्याकडे एखादं लग्नकार्य आहे तर त्या लग्नकार्यामध्ये काय काय लागणार आहे त्याची तयारी आपण वर्षभर 6 महिने आधीपासून करत असतो. कुणाला काय वस्तू द्यायच्या, कुणाचे काय कपडे आणायचे, धान्य आणायचं का, काय काय वस्तू करून ठेवायच्या, कुणाला आमंत्रण करायची, त्यांच्या याद्या करायच्या, पत्रिका कशी असावी, अनेक गोष्टी. ही जी सगळी तयारी, काय लग्न आहे का आत्ता? लोक ना हो काय वर्षभर लग्न लांब आहे, आत्तापासून तुम्ही काय करताय? आपण तो नाही, हो हळूहळू तयारी केली की बरं असतं. तसं आहे. ती प्रकृती जी आहे ते सगळं हळूहळू हळू एका ठिकाणी ठेवून देते. ते जे काही आहे तिचं त्याला अव्यक्त असं म्हणतात. त्या अव्यक्तामध्ये सगळं काही बीजभावाला आहे. अव्यक्तामध्ये प्रत्येक गोष्ट बीजभावाला राहिलेली असते. वडाचं झाड आहे, केळीचं आहे, चाफा आहे, बकुळ आहे, सगळं ठेवून दिलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या अव्यक्तामध्ये. ते त्याचं स्वरूप काय आहे? त्याला बीजभाव असं म्हणतात. की जसं बिया ठेवून द्यायच्या आणि मग पावसाळा आला की त्या बिया पेरायच्या आणि मग त्या रुजतात आणि त्याच्यापासून वृक्ष निर्माण होतो. तसं प्रकृती जी आहे तिला जे निर्माण करायचं आहे असे सगळे जीव त्या अव्यक्तामध्ये, त्यांचं सगळं कर्म त्या अव्यक्तामध्ये तो जीव बीजभावाला येऊन राहतो. सगळी सृष्टी बीजभावाला येऊन राहते. ते अव्यक्त आहे. आता अव्यक्तातून प्रकटीकरण सुरू झालं तर पहिलं प्रकटीकरण काय आहे? महत. त्याला शब्द वापरला आहे तो महत. महत म्हणजे काय? तर कॉस्मिक इंटेलिजन्स, हे वैश्विक जाणीव. म्हणजे काय निर्माण झालं? त्या अव्यक्तातून पहिल्यांदा जे निर्माण झालं ती वैश्विक जाणीव निर्माण झाली. ती वैश्विक जाणीव म्हणजे काय? जाणीव याचा अर्थ ह्या विश्व नावाची एक काहीतरी संकल्पना उदयाला येणार आहे. तर त्या संकल्पनेकरता आवश्यक असणारं पहिलं रॉ मटेरियल आहे. त्याच्याकरता आवश्यक असणारा पहिला कच्चा माल आहे. तो काय आहे? की सर्वदूर त्या परमात्म्याची जी शक्ती आहे ती प्रकृती आहे. आता त्या शक्तीमध्ये काय मिसळलेले? चैतन्य. तर शक्तीसहित मिसळलेलं जे चैतन्य आहे ते चैतन्य जाणीव रूपाने सगळीकडे भरून राहतं. त्या ठिकाणी चैतन्य पण आहे आणि शक्तीशिवाय आता कशाला पर्याय नाही. आता एकदा प्रकृतीच्या कक्षेत आलो ना आपण की आता शक्तीला सोडून चैतन्याला पाहू शकत नाही. आता चैतन्य आणि शक्ती या दोन गोष्टी त्या ठिकाणी या विश्वामध्ये सारख्या पसरलेल्या आहेत सर्वदूर. आणि त्याला जाणीव असं म्हटलंय. कारण ती जाणीव निर्माण होणं किंवा त्याला ज्ञान म्हणणं, त्या ठिकाणी सुद्धा काहीतरी शक्ती पाहिजे. नुसतं काही शक्तीच्या शिवाय नुसतं चैतन्य ह्याला अर्थशून्य आहे या जगाच्या पातळीवरती. त्यामुळे ह्या जगामध्ये चैतन्याला वावरायला कुणाशी एकत्रित व्हावं लागतं, किंबहुना त्याशिवाय हे जग निर्माण होत नाही. हे आता कशातलं जग आहे? हे जग आता त्या प्रकृतीने निर्माण केलेलं. तिला आपण काय म्हटलंय? माया. तिची जी माया आहे ती माया म्हणजे तिची शक्ती. तिच्या शक्तीने ती हे सगळं निर्माण करते. आता तिने काय निर्माण केलं? या सबंध विश्वामध्ये एक जाणीव भरून राहिली. ती जर नसती तर आज आपण ह्या विश्वात जे वावरतो आहोत ह्या वावरण्यामध्ये सर्वदूर आम्हाला जाणीव प्रत्ययाला आली नसती. आता इथे कशाची जाणीव आहे? इथे माध्यम नावाची जाणीव आहे की आमच्यामध्ये एक माध्यम आहे की जे माध्यम इथे वावरत आहे. या माध्यमात काय होऊ शकतं? काही होऊ शकतं. चमत्कार होऊ शकतो, होऊ शकतो. इथे काही प्रकट होऊ शकतं, होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण आत्ता इथे भरून जे राहिलेलं आहे ते चैतन्य पण आहे आणि त्याच्यामध्ये शक्ती पण आहे. ते दोन एकत्र झालं आहे, ही जाणीव आहे. आता आपल्याला जर पाहायचंच एखादं उदाहरण म्हणून तर याज्ञवल्क्यांच्या चरित्रामधला जर प्रसंग घेतला तर एक राजा आहे, ज्या राजाच्या आश्रयाने याज्ञवल्क्यांच्या मामांचा
आश्रम चाललेला आहे. त्या आश्रमामध्ये याज्ञवल्क्य शिकत आहेत आणि विद्यार्थी आहेत त्यांचे. आणि तो राजा त्याच्याकरता रोज त्याच्या राजदरबारात म्हणा किंवा त्याच्या राजवाड्यात म्हणा, त्याच्या निवासस्थानी रोज तीर्थ नेऊन देणं हे कुणातरी एका विद्यार्थ्याचं काम आहे. असं काम आता एका विद्यार्थ्याला द्यायचं ते त्या दिवशी मामानी आपल्या भाच्याला दिलं आणि सांगितलं याज्ञवल्क्याला की आज तू तीर्थ घेऊन जा आणि राजाला दे. त्याप्रमाणे त्यांनी ते पळीभांडं घेतलं, तीर्थ घेतलं, ते राजाच्या राजवाड्यामध्ये निवासस्थानी गेले. आता यांचं तीर्थ पोचलं, राजा अजून झोपलेला होता. त्यांनी सांगितलं राजाला तीर्थ द्यायला आलोय. तर तेव्हा त्या नोकरांनी सांगितलं हो ते तीर्थ तुम्ही बाहेर ठेवून जा, आमचे महाराज झोपलेले आहेत. थोडं झोपलेले आहेत, तीर्थ मी असं खाली ठेवणार नाही. त्यांनी शुचिरभूत होऊन ते तीर्थाचा स्वीकार केला पाहिजे. मी त्यांना तीर्थ देणार आणि मी ते भांडं घेऊन जाणार, तीर्थाचं इथे ठेवणार नाही. तर आता त्याला पंचायत पडली. त्याला वाटलं तर राजांना सांगायला पाहिजे, कारण हा एकदा घेऊन गेला आणि पुन्हा नाही आला तर राजा म्हणाला असं कसं केलं तू, ते तीर्थ परत का पाठवलंस. त्यांनी राजाला विचारलं राजे तुम्ही आता उठणार का, ते तीर्थ घेणार का. राजाने सांगितलं त्या मुलाला थोडा वेळ थांबायला सांग. आणि राजा तयार होऊन आला. त्यांनी सांगितलं हे तीर्थ तू ठेवलं का नाहीस, रोज विद्यार्थी इथे येतात आणि इथे तीर्थ ठेवून जातात. तर तो म्हणाला मी नाही ठेवणार. त्याचं कारण असं की तीर्थाचं पावित्र्य आणि तीर्थाचं सामर्थ्य मी जाणू नये, त्यामुळे असं मी तीर्थ कुठेही ठेवणार नाही. तर त्यांनी काय सामर्थ्य आहे. तो म्हणाला सगळं सामर्थ्य आहे तीर्थामध्ये. अरे वा म्हणाले तू बरंच बोलतोस. मग म्हणाले हा माझा खांब आहे ह्या असणाऱ्या महालातल्या एका दालनाचा. तर त्या खांबावरती जर तुझं तीर्थ पडलं तर काय प्रभाव निर्माण करू शकेल, तुम्हाला काय पाहिजे म्हणाला. तर म्हणाला हे शुष्क लाकूड आहे, तर या शुष्क लाकडाला पालवी फुटली पाहिजे. फुटेल म्हणाले. आणि त्यांनी ते जे तीर्थ आहे ते त्या खांबावरती टाकलं. त्या लाकडाला पालवी फुटली. राजा थक्क झाला. तर म्हणाला हे असं कसं घडलं. म्हणाले हा तीर्थाचा महिमा आहे. आत्ता आपल्याला तीर्थाचा महिमा नको आहे. आत्ता आपल्याला काय पाहिजे की ते सुकलेलं लाकूड आहे. आता ते ज्या ह्या आसमंतामध्ये भरून राहिलेलं आहे तिथे त्याला पालवी फुटली कुठून. तो कुठे बाहेर गेला का, त्यांनी काही काळ मागून घेतला की ज्या काळाने तिथे काही ते रुजवलं, मग त्या ठिकाणी त्या लाकडावरती माती घातली, ते बी टाकलं, मग त्याच्यातनं उगवलं. असं काही झालं नाही. मग काय झालं, कशाने झालं. त्या ठिकाणी फक्त त्या चैतन्याला जागृत केलं. त्या ठिकाणी असलेलं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य प्रकटीकरणाला आलं. कसं प्रकटीकरणाला आलं ते सामर्थ्य. त्याचं कारण असं की ते सामर्थ्य कार्यकारी आहे, म्हणजे त्याच्यातून कार्य घडणार आहे. म्हणजे भगवंतानी हे सगळीकडे जे भरून टाकलं ना, आपण काय म्हणतो की परमात्मा घनदाट भरून राहिलेला आहे. या जगामध्ये अशी एकही जागा नाही, अशी एकही सांध नाही, अशी एकही फट नाही जिथे परमात्मा नाही. तो सर्वदूर भरून राहिला आहे. तो सर्वदूर भरला याचा अर्थ काय आहे की त्याचं जे सामर्थ्य आहे ते प्रत्येक कणाकणात आणि स्थानास्थानात ते कार्यकारी होणं शक्य आहे, समर्थ होणं शक्य आहे. इथे आपण आपला जर अधिकार असेल आणि आपण जर म्हटलं की भगवंता तू प्रकट व्हावंस आणि आम्हाला दर्शन द्यावं, तो इथंच दर्शन देणार आहे, तो इथेच प्रकट होणार आहे. त्याला कुठून तरी पळत यावं लागत नाही, त्याला कुठून तरी धावाधाव करावी लागत नाही. कारण का, आविष्काराला आणण्याकरता कोणतीही वस्तू प्राकट्याला आणण्याकरता जे रॉ मटेरियल पाहिजे ते ह्या सबंध ब्रह्मांडात गच्च भरून राहिलेलं आहे. आणि ते रॉ मटेरियल काय आहे ते म्हणजे महत. तो जो टप्पा आहे ना ते महत. आणि महत म्हणजे काय आहे, महत म्हणजे ही वैश्विक जाणीव आहे. सबंध विश्वात एकच जाणीव भरून राहिलेली आहे, एकच जाणीव आहे. आम्ही सगळे आहोत, एकाच जाणीवेत आहोत, त्याच जाणीवेत उभे राहतो. तीच जाणीव आमच्या आत भरली आहे, तीच जाणीव आमच्या मेंदूत भरली आहे, तीच जाणीव आमच्या डोळ्यात भरली आहे. म्हणजे या विश्वामध्ये जे जे आविष्काराला येणार आहे त्याच्याकरता जे आवश्यक आहे ते म्हणजे पहिलं महत, म्हणजे वैश्विक जाणीव. या विश्वाला एक जाणीव आहे. जाणीव म्हणजे एक ज्ञान आहे आणि ते ज्ञान शक्तीशी युक्त झालेलं आहे. नुसत्या ज्ञानाला काही, ज्ञान भगवंताचं लक्षण आहे. आपण स्तोत्रात म्हणतो
सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम, या भगवंताच्या स्तोत्रात म्हटलेलं आहे की तू कसा आहेस, सत्य आहेस, ज्ञान आहेत, अनंत आहेत, नित्य आहेस. भगवंताचं स्वरूपच ज्ञानरूप आहे. पण तो जरी ज्ञानरूप असला, त्याच्या मूळ रूपामध्ये निखळ वर्णन करताना त्याचं हे आम्ही लक्षण म्हणून जरी वर्णन केलं तरी ते कार्यकारी केव्हा होतं, जेव्हा ते प्रकृतीशी एकरूप होतं. म्हणजे शक्तीशी. म्हणजे शक्ती आणि चैतन्य हे दोन्ही एकत्र झाल्याशिवाय या ब्रह्मांडामध्ये काहीही होणं शक्य नाही. म्हणजे हे ब्रह्मांड कशाने भरून राहिलं, हे ब्रह्मांड चैतन्य आणि शक्ती यांच्या मिश्रणाने भरून राहिलेलं आहे. ही पहिली प्रकटीकरणाची पायरी आहे. म्हणजे अव्यक्तानंतरची जी पहिली पायरी ती महत, ते तिथे प्रकट झालं. त्या महतमधून आता पुढचं काय प्रकट झालं, आता आणखीन खालच्या पातळीवर प्रकट व्हायला पाहिजे. ते खालच्या पातळीवर प्रकट होण्याकरता आलं ते काय आहे, ते म्हणजे वैश्विक अहंकार, म्हणजे कॉस्मिक इगो. वैश्विक अहंकार म्हणजे काय आहे, आता प्रत्येकाला वेगळं स्फुरण. आपण सगळे इथे बसलेलो आहोत. आपण बसलो कशामध्ये, वैश्विक जाणीवेमध्ये. आपल्यामध्ये काय आहे, वैश्विक अहंकार. त्याचं आणखीन खालचं रूप आपल्यामध्ये आहे. पण वैश्विक अहंकार हे आपलं मूळ रूप आहे. म्हणजे आपलं स्वरूप काय आहे, तो वैश्विक अहंकार. त्या वैश्विक अहंकाराच्या पातळीवर काय निर्माण होतं की हे जे आमच्यातलं चैतन्य आहे ना, त्या चैतन्याला एक अहमचं स्फुरण येतं. कसं येतं, हा जीव आहे, हा जीव कसा झाला, याला जीव पण कसं आलं, याला जीव पण आलं याचं कारण असं की ह्या संबंध भरून राहिलेल्या चैतन्य आणि शक्ती यांच्या संमिश्रणामधून आता हे सगळं सारखं भरून राहिलंय. त्यातनं आम्ही वेगळे झालं पाहिजे ना. त्यातनं मला काहीतरी आकार घ्यायला, मला देह निर्माण व्हायला माझ्याबरोबर, किंवा कोणत्याही योनीमध्ये जन्माला यायला काहीतरी वेगळं चैतन्य, नाहीतर सगळे कसे जन्माला येतील वेगळे वेगळे. वेगळं वेगळं नामरूप कसं प्रकट होईल. वेगळं वेगळं नामरूप प्रकट होण्याकरता त्या चैतन्याला अहमचं स्फुरण दिलं जातं. म्हणजे काय होतं, ते चैतन्य आत आहे, ज्याला आम्ही जीव म्हणतो. त्या जीवाला काय वेढलं म्हणून त्याला जीव पण आलं, त्याला स्फुरण वेढलं. स्फुरण लक्षण कोणाचं आहे, प्रकृतीचं आहे, शक्तीचं आहे. कारण ती काही चैतन्य स्फुरण देणार आहे का, नाही, शक्ती स्फुरण देणार आहे. म्हणजे स्फुरण देणाऱ्या शक्तीनी जेव्हा चैतन्याला हे तू आहेस असं सांगितलं, हे मी आहे याची जाणीव दिली, ती जाणीव म्हणजे वैश्विक अहंकार. म्हणजे आम्ही स्वरूप स्थितीला पोचतो. म्हणजे कुठे जाऊन पोचतो, या वैश्विक अहंकारावर जाऊन पोचतो. आम्हाला तिथं जाऊन पोचायचं. जाणीव काय, फक्त मी आहेची जाणीव. ती जाणीव अंतिम नाही आहे. म्हणून आपण म्हणतो की ती स्वरूप स्थिती आहे. त्या स्थितीमध्ये तो योगी राहतो, त्याच्या मूळ स्थितीमध्ये राहतो. मग तो त्याच्या व्यापक भावाला, त्याच्याशी आता आपल्याला काय करायचं नाही. आता आपण आलो कुठे, तर जीवाला जीवपण कसं आलं. जीवाला जीवपण रॉ मटेरियल्स किंवा त्याच्या मागे असणाऱ्या गोष्टी दोनच आणि मुळात एकच. मुळात एक कोण, तर चैतन्य, तो परमात्मा. त्या चैतन्याने आपल्याच पोटात काय तयार केलं, प्रकृती म्हणजे शक्ती. त्याच्याच पोटात आहे, ती काही त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही. आता या दोघांनी मिळून काय निर्माण झालं, हे ब्रह्मांड. या दोघांनी या ब्रह्मांडाला एक सीमित केलं. म्हणजे परमात्म्याने ब्रह्मांड नावानी एक सीमा आणली. त्या सीमेला कशाने भरलं, ती सीमा या प्रकृती आणि पुरुषाची आहे. म्हणजे वैश्विक जाणीवेची आहे. म्हणजे ब्रह्मांड नावाचा गोल म्हणजे काय आहे, ब्रह्मांड नावाचा गोल म्हणजे वैश्विक जाणीव आहे. तिला ब्रह्मांड नंबर 1 म्हटलं तर त्या ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीची जाणीव एकरूप झाली आहे. याच्या शेजारी दुसरं ब्रह्मांड नंबर 2 असेल तर जाणीव आणि शक्ती वेगळी आहे का, वेगळी नाही आहे. पण त्यांनी काय वेगळं केलं आहे, अस्तित्व वेगळं केलं आहे. त्या अस्तित्वाने हे एक ब्रह्मांड आहे, अस्तित्वाने ते दुसरं ब्रह्मांड आहे. जशी अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण होऊ शकतात, आपण अनंत कोटी जीव निर्माण झालो. आपण असेच आहोत. जे जीवाच्या ठिकाणी आहे तेच ब्रह्मांडाच्या ठिकाणी आहे. म्हणजे भगवंताचं जेव्हा आपण वर्णन करतो
की तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण काहीतरी लोक म्हणतात भगवंताचा महिमा गायला पाहिजे म्हणून. नाही, महिमा नाही आहे, हे वास्तव आहे. कारण जेव्हा ब्रह्मांडामध्ये, या लोकामध्ये, या पृथ्वी तलावरती त्यांनी कोट्यावधी जीव निर्माण केलेत, याचाच अर्थ त्यांनी ब्रह्मांडामध्ये अशी कोट्यावधी ब्रह्मांड पण निर्माण केली आहेत. जशी आमची जीवसृष्टी कोट्यावधी आहे तशी आमची जी जडसृष्टी आहे ती पण कोट्यावधी आहे. किती वृक्ष आहेत, किती पर्वत आहेत, किती नद्या आहेत, किती दर्या आहेत, किती ओढे आहेत, किती नाले आहेत, सगळं त्यांनी निर्माण केलं. त्याला जर एक ब्रह्मांड निर्माण करता येतं, तो एका ब्रह्मांडावर सीमित होतो का? एक ब्रह्मांड करून तो थांबला असं जर आम्ही त्या परमेश्वराच्या संकल्पनेमध्ये मानलं आणि आम्ही परमेश्वराला त्या स्वरूपामध्ये ओळखलं, तर आम्ही परमेश्वराला नाही ओळखलं. कारण का? तो कशातच सीमित होत नाही. तो कशातच सीमित होत नाही, म्हणून तो एका ब्रह्मांडात सीमित होत नाही. मग तो किती ब्रह्मांड निर्माण करतो? किती पण. किती पणला त्याचं लक्षण कोणतं? अनंत. म्हणून तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे. कोणताही घोटाळा तो कोटीमध्ये करत नाही, अनंत कोटीमध्ये त्याच्याकडे घोटाळा नाही. घोटाळा आमच्याकडे कोट्यावधी रुपयांचा, कोट्यातल्या कोटींचा घोटाळा. आता हा असा अनंत कोटी ब्रह्मांडाचा जो नायक आहे त्यांनी अशी अनेक ब्रह्मांड निर्माण केली. ब्रह्मांड निर्माण केली म्हटल्याबरोबर गुणधर्म कुठला आला? ती ब्रह्मांड टिकवली. दुसरा, उत्पत्ती केली की स्थिती आली. स्थिती आली की मग काय आला? लय. म्हणजे यातलं कोणतं ना कोणतं तरी ब्रह्मांड नष्ट झालं पाहिजे. म्हणजे सातत्याने काय चालू आहे? उत्पत्ती, स्थिती आणि लय. कुणाचा चालू आहे? अनंत कोटी ब्रह्मांडांचा. ह्या सृष्टीमध्ये सातत्याने हा व्यवहार चालूच आहे. हे सगळं घडवणारा कोण आहे? परमात्मा. म्हणजे हे आमचं सांख्यदर्शन तिथे जातं, त्याच्यापासून सुरू होतं. आता त्यांनी काय केलं? हे जे वेगळं वेगळं स्फुरण दिलं, हे अहमचं आमच्या जसं जीवाला दिलं तसं कोणाला दिलं? ब्रह्मांडाला दिलं. हे एक ब्रह्मांड आहे, दुसरं ब्रह्मांड आहे, तिसरं ब्रह्मांड. आता इथे विषय संपला नाही. आता विषय आमच्या ब्रह्मांडाचा सुरू झाला. आमच्या ब्रह्मांडाला आपल्याला माहीत नाही दुसऱ्या ब्रह्मांडात ते काय रचना करील. आमच्या ब्रह्मांडाची रचना तेवढी आम्हाला माहिती आहे. आमच्या ब्रह्मांडामध्ये त्यांनी काय केलं? त्यांनी आम्हाला असं दाखवून दिलं की सत्व, रज आणि तम नावाचे 3 गुण आहेत. या 3 गुणांचं वैशिष्ट्य काय? सत्वाच्या ठिकाणी ज्ञानाचं प्राकट्य आहे किंवा त्याच्यामध्ये सुप्त रूपामध्येही ज्ञानच आहे. रजाच्या ठिकाणी काय आहे? क्रियाशीलता आहे. आणि तमाच्या ठिकाणी काय आहे? स्थितिशीलता आहे. जसं आहे तसं त्यांनी राहणं. आणि हे 3 गुण अगदी मूलभूत असल्याशिवाय ह्या पद्धतीचं ब्रह्मांड बनणं शक्य नाही. कारण यातल्या प्रत्येक गोष्टीला काय आहे ह्याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आम्हाला जे मी हे ज्ञान आहे की मी आहे हे माझं ज्ञान आहे, हे मूलभूत ज्ञान आहे. की मी अमुक आहे हे मी असण्याचं ज्ञान, हा मूलभूत भाग. हा कशाचा भाग आहे किंवा कशामुळे निर्माण झाला आहे? सत्वगुणामुळे. माझ्या ठिकाणी माझी मीची ज्ञानरूप जाणीव सत्वगुण देतो. रजोगुण क्रियाशीलता देतो. या देहाला पण देतो, मनाला पण देतो, बुद्धीला पण देतो. मनाला कशी क्रियाशील? मन चंचल होतं, इकडे जाऊ तिकडे जाऊ, काय करू, आज इतका पाऊस पडला, बाहेर पडावं की न पडता, रोजच पाऊस पडणार आहे, जाऊ दे 2च दिवसाची व्याख्यान आहेत, जाऊ आपण, आधी पाऊस पडतो मग बरं असतं. सगळे विचार हे कोण करतं? मन. अनेक दिशांनी ते मन विचार करतं. मनाला हा विचार कोण करू देतो? कोणत्या गुणामुळे विचार होतो? रजोगुण. बुद्धी आहे, बुद्धी सगळ्या गोष्टी लक्षात ठेवते, बुद्धी निर्णय घेते. आज मला माहीत नाही आपण तो विषय मांडू शकतो, पुढच्या वेळी मांडू. पण निश्चयात्मिका बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी कशी निर्माण होते? तिचं स्वरूप काय? ती व्यवसायात्मिका कशी? आता ती जी काय स्थिर होईल, ती जी आपल्याला बघायची ती नंतर बघू. पण आज या क्षणी त्या बुद्धीला सुद्धा अनेक आयाम आहेत.
एखाद्याची बुद्धी फार चंचल आहे, एखाद्याची बुद्धी स्थिर आहे, एखाद्याची बुद्धी जड आहे, कारण त्याला काही उलगडतच नाही मुळी. आता त्याला उलगडत नाही तिथे तमोगुणाचं आधिक्य आहे, जिथे फार चंचल आहे तिथे रजोगुणाचं आधिक्य आहे. आणि एखादा कोणती गोष्ट सांगा, पण तो याला ना एकदा सांगितलं की समजतं, पुन्हा सांगावं लागत नाही. सत्वगुणाचं आधिक्य आहे, ज्ञानाचं आधिक्य आहे. आता हे जसं बुद्धीचं, हे जसं मनाचं, तसंच शरीराचं. शरीर पण सत्व, रज आणि तम ह्या गुणांच्या वरती अवलंबून आहे किंवा त्याच्यावरती त्याचे गुणधर्म ठरतात. आता हे शरीर बनतं कशातून? ह्या सत्व रज तमामधून काय निर्माण होतात? तर 5 तन्मात्र निर्माण होतात. ते सूक्ष्म आहेत म्हणून आधी बोलायचे. काय आहेत? शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 तन्मात्र आहेत. हे कशा करता दिलेत? ते त्यांनी निर्माण केले आहेत. उलटा आपण नाही बोलू शकत हे कशा करता दिलेत. आपल्याला उलटा विचार करावा लागतो की हे 5 तन्मात्र आहेत म्हणजे हे 5 गुणधर्म आहेत. हे 5 गुणधर्म कुणाचे आहेत? पंचमहाभूतांचे. ते कोण आहेत? पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आकाशाचा तन्मात्र कोण आहे? शब्द. वायूचा तन्मात्र कोण आहे? स्पर्श. अग्नीचा तन्मात्र कोण आहे? तेज किंवा रूप. जलाचा तन्मात्र कोण आहे? रस. आणि पृथ्वीचा तन्मात्र कोण आहे? गंध. त्यामुळे हे तन्मात्र आहेत. आता हे निर्माण केलं, हे जे निर्माण केलं आहे कशा करता केलं त्याला माहिती, कशा करता केलं. पण ते निर्माण केलं आहे हे कळावं याकरता आम्हाला काय दिलं? 5 ज्ञानेंद्रिय. कारण दिली कशा करता आम्हाला? त्यांनी जे निर्माण केलं आहे ते कळलं जर नाही ह्याच्यात राहणाऱ्या लोकांना तर उपयोग काय? की त्यांना कळलंच पाहिजे की सृष्टी कशाने निर्माण झाली आहे, या सृष्टीतली वस्तू काय आहे. म्हणजे त्याला काही गोष्टी ऐकून कळतील, त्याला काही गोष्टी बघून कळतील, त्याला काही गोष्टी स्पर्शाने कळतील, त्याला काही गोष्टी चाखून कळतील, त्याला काही गोष्टी वासाने कळतील. आणि त्याला म्हणजे भगवंताला आम्हाला जितकं काही कळवून द्यायचं आहे त्याप्रमाणे भगवंतानी आम्हाला कळवून देण्याकरता ज्ञानेंद्रिय निर्माण केली. आता ते कळवून घेण्याकरता जे ज्ञान दिलं सत्वगुणाचं ते ज्ञान गोळा करण्याकरता कर्मेंद्रिय निर्माण केली. त्या ज्ञानाचा निष्कर्ष काढण्याकरता आणि त्या ज्ञानाचा विचार करण्याकरता आम्हाला मन दिलं, आम्हाला स्मरण दिलं, आम्हाला बुद्धी दिली आणि अहंकार दिला. अहंकाराने काय मिळालं? त्याचं कर्तृत्व भोक्तृत्व. ते जर नसतं दिलं अहंकाराच्या ठिकाणी, आता आम्हाला कळलं की एक 700 किलोमीटरवरती अमुक एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती खूप चांगली आहे, तिच्याकडे एका विषयाचं विशिष्ट ज्ञान आहे, ते आम्हाला मिळालं पाहिजे. ते ज्ञान मिळालं पाहिजे, ते मिळवण्याकरता आपण गेलं पाहिजे, ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि ते आपल्याकडे आपण अधिकाधिक सुदृढ करून आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. हे काम कोण करतं? हे काम मन करत नाही, हे काम स्मरण करत नाही, हे काम बुद्धी करत, हे काम अहंकार करतो. तो जो अहंकार आहे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे, त्याच्या ठिकाणी भोक्तृत्व आहे. तो म्हणतो हे ज्ञान मला मिळालंच पाहिजे, हे ज्ञान माझ्या हाताने प्रकट झालंच पाहिजे. आता एखादा मोठा कलाकार आहे, कुणाच्याकडे जाऊन 12-12 वर्ष शिकतो, नुसता शिकला म्हणून त्याला समाधान होत नाही, त्याला ती कला आत्मसात झाली पाहिजे. आत्मसात होणं म्हणजे त्याचं कर्तृत्व आहे. आणि झालेलं कर्तृत्व आहे त्याचा उपभोग घेणं किती प्रकाराने. अरे मी एवढी कला मिळवली, जोपर्यंत लोकांपर्यंत ती कला पोचत नाही तोपर्यंत कलाकाराला मजा वाटत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखा सुद्धा एवढा मोठा निरीच्छ सत्पुरुष म्हणतो, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विण. म्हणजे वक्त्याचं वक्तेपण सुद्धा श्रोतेपणाशिवाय नाहीये. म्हणजे या जगामध्ये एकमेकांचा सुसंवाद हा भगवंतानी घालून दिला. तो कशामुळे घालून दिला? या अहंकाराने घालून दिला. बुद्धीने काय घालून दिलं? निष्कर्ष घालून दिला. कुठल्या तरी एका निर्णयाला आलं पाहिजे. निर्णय कसा घेतो? प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न निर्णय घेते.
कशाच्या आधारावर घेते? स्मरणाच्या आधारावर घेते. प्रत्येकाच्या ठिकाणी स्मरण आहे. ते जे स्मरण आहे त्याचं, ते कशाचं स्मरण आहे? स्मरणाचे पुष्कळ प्रकार आहेत. म्हणजे आम्हाला या जन्मात अनुभवलेल्या गोष्टींचं स्मरण आहे हे आम्हाला ज्ञात आहे. पण आमच्याजवळ जे दुसरं स्मरण आहे, ज्याला आम्ही संस्कार म्हटलेलं आहे, त्या स्मरणाचं ज्ञान आम्हाला नाही आहे. म्हणजे चांगले वागत असताना, चांगलं बोलत असताना, विषय सगळा व्यवस्थित चालू असताना एकदमच एखादा रागावतो आणि सगळा प्रसंग बदलून जातो, सगळा आनंद बिघडतो. आलं कुठून हे? आपण अरे सगळंच चांगलं चाललं होतं, एकदम तुला एवढा संताप आला कुठून? आला कुठून म्हणजे माहीत नाही, त्याला सुद्धा माहीत नाही. त्याला सुद्धा असं वाटतं एवढं काय रागवायचं कारण नव्हतं, आपण एकदम फारच रागावलो. आलं कुठून हे? माहीत नाही. कुठून हे आठवलं? कारण त्याला हे आठवलं असं वाटत नाही, हे त्याच्याकडून घडतं, हे नकळत घडतं. कशातून घडतं? हे पूर्वस्मृती. पूर्वस्मृतीमध्ये संस्कार आहे. संस्कार फार सूक्ष्म आहे. कोणत्या वेळी कोणता संस्कार प्रकट होईल मनुष्याला सांगता येत. प्रसुप्त संस्कार आहेत. आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा क्रौर्याचा प्रसुप्त संस्कार असेलच. ते क्रौर्य किती असेल माहीत नाही. आपल्यामध्ये सुद्धा चौर्याचा प्रसुप्त संस्कार असेल. पण काहीही आपल्या मनामध्ये असं नसताना, म्हणजे आपण जर बघितलं की आपल्या लक्षात आलं की राष्ट्रपतींच्या पत्नीनी चांगल्या एका दिलेल्या राष्ट्रपतींच्या एका मोठ्या मेजवानीमध्ये तिथले सोन्याचे चमचे उचलले. आता तिला काही गरज? तिला हा विचार करण्याची गरज? लौकिकामध्ये गरज? कदाचित ती इतकी सात्विक स्त्री असेल की तिला वाटेल मला ही बुद्धी झाली कशाला, पण झाली. काय झालं? कितीतरी पुरातन जे संस्कार आहेत त्यातला कुठला तरी एक संस्कार हा एकदम वरती आला आणि इथे कुठेतरी गाडला गेलेल्या संस्कारांनी सगळ्या पायऱ्या ओलांडल्या आणि एकदम प्रकटीकरणाला घडून गेलं, अचानक घडून गेलं. आणि त्यामुळे या जगाचा जो सगळा व्यवहार आहे ना, हा व्यवहार आपल्याला शिकून घेण्याकरता ही दर्शन आहेत. आम्ही कसे वागतो हे कळायला दर्शन आहे. ही सृष्टी अशी का, त्याची सगळ्याची उत्तरं दिली आहेत. की सृष्टी अशी का निर्माण केली? म्हणून आपण मगाशी म्हटलं ना की 5 तन्मात्र 5 महाभूत. आता आम्हाला कशातून घडवलं त्यांनी? आम्हाला तन्मात्र दिली शक्ती म्हणून, आणि घडवलं कशातून? 5 महाभूतात. म्हणजे 5 महाभूत एकात कालवली आणि ही जी 5 महाभूत आहेत त्याच्याबरोबर काय जोडले? 3 गुण, सत्व, रज आणि तम. आता काय झाली? सांख्यांची 8 प्रकृती. इथपर्यंत आपण काही विसरायचं नाही. आपण केव्हाही हे सगळं तत्वज्ञान अभ्यासताना हे सगळं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? काहीही झालं तरी सुद्धा आम्ही निर्माण कशातून झालो? त्यांनी मान्य केलेली 8 प्रकृती. की सांख्य म्हणतात की हे सगळं विश्व जे आहे ते 8 प्रकृतीतून निर्माण झालं. मग आता त्याच्या पुढे आपल्याला त्याचे बारीक बारीक, मग त्याच्या तमोगुणापासून, मग तमोगुणापासून सृष्टी का निर्माण झाली, मग तीच का प्राधान्याने घेतली, त्या प्रत्येकाची उत्तरं वेगळी आहेत. आपण त्या इतक्या खोलात नको, केव्हा तरी जायची वेळ आली तर आपण एकेका वेळी जाऊ. पण एकच फक्त लक्षात ठेवून पुढे जाऊ की ह्या विश्वाला जे स्थैर्य आहे, आपण घडलो, हा घडलेला देह प्रतिक्षणी बदलत नाही. ही भिंत आता इथे आहे, ती भिंत जिथे उभी आहे तिथे तिला जितका काळपर्यंत राहता येईल तितका काळपर्यंत ती राहण्याचाच प्रयत्न करते. ती शक्यतो पडत नाही. ही तिची स्थितिशीलता का? नाहीतर असं झालं असतं, रात्री झोपताना आपण इथे या खोलीत इथं झोपलो, चांगलं मध्यावर झोपलो, आपल्या 2 बाजूनी 4-4 फूट जागा सुटलेली आहे. सकाळी उठलो तर आपण भिंतीलाच चिकटलोय. खोली एकदम लहान झाली आहे, 2 बाय 4ची. अरे आपण तर कुठे लांब नाहीच आहे, सगळी खोली बाजूला गेली. आल्या कशा भिंती? भिंती लागल्या चालायला. कारण भिंती चालतील का? नाही चालत. का नाही चालत? कारण भगवंतानी ही सगळी सृष्टी प्रामुख्याने तमोगुणातून उत्पन्न केली. या सृष्टीचं मूळ तमोगुण आहे. तमोगुणाचा गुणधर्म काय आहे? स्थितिशीलता.
त्यांनी जे जसं निर्माण केलं आहे ते तसं राहतं. त्यांनी त्याला गुणधर्म दिलेत. ते गुणधर्म काय? लोखंडाचे गुणधर्म वेगळे, सोन्याचे गुणधर्म वेगळे, चांदीचे गुणधर्म वेगळे. हे कशाने दिले? 5 महाभूत आणि 3 गुण सत्व रज तम. त्यांची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स, त्यांच्यामध्ये फक्त बदल घडवत चालले की त्यांनी धातू बदलत नेले. हे सोनं झालं, हे रूपं झालं, ही चांदी झाली, हे लोखंड झालं, हे तांबं झालं, हे पितळ झालं, घडत गेलं. हे प्रत्येक वेगळं वेगळं घडत गेलं. पण हे घडलेलं तसंच राहिलं हे जास्त महत्त्वाचं. आपली लक्षात ठेवण्याची गोष्ट एक आहे की भगवंतांनी ह्या सृष्टीवर केलेले उपकार जर कोणते असतील तर जे घडवलं आहे ते त्यांनी तसंच टिकवलं आहे, ते तसंच राहतं. म्हणून तर विज्ञान प्रगती करतं, नाहीतर विज्ञानाला प्रगती करता आली नसती. म्हणून आता ह्या विषयाचा समारोप करताना आपण असं एवढं म्हणू की पहिल्यांदा पहिल्या पातळीवर पहिली पायरी परब्रह्म हे दर्शनाने स्वीकारलेली. दुसरी पायरी पुरुष आणि प्रकृती ह्यांचं अभेद्य स्वरूप. त्यानंतर त्याच्यामधून निर्माण झालेलं अव्यक्त, त्या अव्यक्तातून निर्माण झालेलं महत, या महतमधून निर्माण झालेला अहंकार, अहंकारातून निर्माण झालेले त्रिगुण सत्व रजतम, त्याच्यातून निर्माण झालेले 5 तन्मात्र शब्द स्पर्श रूप रसगंध. हे जेव्हा निर्माण झाले तेव्हाच पंचमहाभूत निर्माण झाली, कारण त्यांच्याच आश्रयाने ते तन्मात्र राहतात. म्हणून त्याचं स्थूल रूप म्हणून पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. आणि मग ही सगळी सृष्टी जी निर्माण होते त्या सृष्टीमध्ये आता देवता निर्माण झाल्या. तर त्या देवता त्यांची भूमिका किंवा त्यांचं स्वरूप कसं निर्माण केलं तर शुद्ध सत्व घेतलं. सत्वामध्ये हे 2 गुण मिसळले नाहीत, त्यात फक्त शुद्ध घेतलं सत्व. आणि त्या शुद्ध सत्वगुणाला काय जोडलं? प्रकृतीने आपली माया जोडली. माया म्हणजे त्याला एक प्रकारचा मोह किंवा आवरण, मायेचं आवरण टाकलं. कशावर? सत्वगुणावरती, शुद्ध सत्वगुणावरती मायेचं आवरण टाकलं. आवरण टाकल्यावर काय निर्माण झालं? आम्हाला जे पाहिजे ते दैवत. त्या मायेचं आवरण टाकल्यावर आम्हाला जर राम पाहिजे तर आमच्या पुढे राम होऊन येतो. आम्हाला जर कृष्ण पाहिजे तर तो कृष्ण होऊन येतो. आम्हाला नरसिंह पाहिजे तर तो नरसिंह होऊन येतो. कारण का? तो शुद्ध सत्व आहे. आणि त्याच्यावर आवरण कशाचं टाकायचं आहे? आमच्या दृष्टीला जे आवडणार आहे ते. आता आवरणच घातलेलं आहे, ते काही मूळ रूप नाही आहे. त्या आवरणामध्ये ते चैतन्य किंवा तो शुद्ध सत्वगुण आमच्या पुढे देवता रूपाने प्रकट होणार आहे. म्हणून आम्हाला जेव्हा देवता दर्शन देतो किंवा देवतेचं दर्शन होतं तेव्हा ते शुद्ध सत्वगुणाचं स्वरूप आहे. आणि त्या शुद्ध सत्वगुणावरती काय आहे? मायेचं आवरण आहे. म्हणून हे देव किंवा ह्या देवता किंवा ही सृष्टीची उत्पत्ती ज्या स्थानावरून झालेली आहे त्याला ह्या सृष्टीच्या उतरंडीमध्ये काय म्हटलंय? हिरण्यगर्भ. त्याला हिरण्यगर्भ का म्हटलं? कारण ते शुद्ध सत्व आहे. ते शुद्ध सत्वाचं स्वरूप काय आहे? तेज आहे. ते कसं दिसतं? हिरण्य म्हणजे सोन्यासारखं. शब्द कुणाचे? आमचे. या जगातल्या शब्दांनी तर आम्ही वर्णन करणार, कारण आम्हाला काही तिकडे काय आहे हे माहिती नाही आहे. आम्ही आमच्या शब्दांनी मांडणार. त्याच्यामध्ये हा जो हिरण्यगर्भ म्हणजे जे सोन्यासारखं का? कारण ते लखलखीत आहे. ते कसं आहे? ज्ञान आहे. ते कसं आहे? प्रकाश स्वरूप आहे. ते कसं आहे? तेज आहे. आणि म्हणून ते हिरण्यगर्भ. इकडे काय निर्माण झाल्या? देवता. त्या देवतांच्या सामर्थ्यातून ही प्रकट विराट सृष्टी ज्याच्यामध्ये विविध नामरूप आहेत अशी. इकडे काय जन्माला आलं? इकडे आता जे जन्माला आलं आहे ती मूलभूत अविद्या आहे. त्या मायेने काय केलं? ते चैतन्य घेतलं. त्या चैतन्याला आवरण घातलं. ते आवरण कशाचं घातलं? तिथे शुद्ध सत्वोपाधिक मायेचं आवरण घातलं. शुद्ध सत्वाची उपाधी त्या ठिकाणी वापरलेली आहे. तिथे शुद्ध सत्व वापरलंय आणि ते चैतन्य आहे. ते तर आपल्याला माहितीच आहे, चैतन्याशिवाय काही होत नाही. त्यामुळे तिथे शुद्ध सत्वामध्ये चैतन्य आवरणात आहे. इथे आम्ही कसे आहोत? इथे पण चैतन्यच आहे, पण चैतन्यावर आवरण कोणाचं घातलंय? अविद्येचं.
अविद्या म्हणजे अज्ञान. आमच्या ठिकाणी अज्ञान मोह दिलेला आहे. त्या मोहाच्या ठिकाणी प्रादुर्भाव कोणाचा आहे? तिकडे जर शुद्ध सत्वाची उपाधी असेल तर आमच्यावर उपाधी कोणाची आहे? शुद्ध तमोगुणाची आहे. तमोगुण आहे जो आम्हाला अज्ञान देतो. म्हणजे आम्ही जीव झालो, तो परमात्मा झाला. परमात्मा झाला शुद्ध सत्वाच्या उपाधीने, आम्ही जीव झालो तमोगुणाच्या शुद्ध तमोगुणाच्या उपाधीने. म्हणून जीव तयार झाला. आणि मग त्या जीवाचे बाकीचा सगळा पुढचा जो काही विस्तार आहे, आपण जो तो जीव मग देह धारण करणार, मग त्यात तो देह कशापासून? तर अष्टधा प्रकृतीपासून. त्या जीवाच्या मागे लावलं अंतःकरण, ते अंतःकरण कशापासून झालं? मग ते रजा वगैरे वगैरे. मग तो विस्तार जो आपण पुढे मांडत जातो तो पुन्हा केव्हा तरी आला की आपण त्या पुढच्या विस्ताराचा भाग बघू. पण आज बघताना ईश्वरापासून जीव कसा भिन्न आहे, कुठे भिन्न आहे, ह्या स्तरापर्यंत आपण ते दर्शन खाली उतरवलं. आता आपण आपल्या विषयाकडे रोजच्या आता आपला जो श्लोक चालू आहे तो श्लोक त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. आता आपल्याला आणखीन सोपं झालं. आता एवढा सगळा विषय आपण सांख्यांच्या तत्वज्ञानाचा पाहिल्यानंतर आता इथे ते म्हणतात की ह्या वेदामध्ये काय सांगितलं आहे अर्जुना, ह्या वेदाचा विषय काय आहे? तर या वेदाचा विषय जो आहे तो विषय असा आहे की त्रिगुणांनी युक्त असलेला सगळा विषय वेदांनी आम्हाला मांडून दिलेला आहे. त्रैगुण्य विषया वेदा, वेदांच्यामध्ये त्रिगुणाच्या अंतर्गत येणारे विषय मांडले गेले आहेत. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, अर्जुना तू ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जा. म्हणजे आता आपल्याला कुठं जायचंय? सत्व रजतमाच्या पलीकडे काय आहे? वैश्विक अहंकार. आणि त्याच्या पलीकडे काय आहे? वैश्विक जाणीव. म्हणजे या देहामध्ये राहून जर अध्यात्माचा अनुभव घ्यायचा आहे असं जर आम्ही म्हटलं तर आम्ही अनुभव कोणत्या पातळीवर घेणार? वैश्विक अहंकार आणि वैश्विक जाणीव. ह्याच्या पलीकडे गेलो की काय होणार? अव्यक्त. त्या अव्यक्तात आम्ही काय अनुभव घेणार? त्यामुळे अनुभव घेण्याचे स्तर कोणते आहेत? हे दोन, वैश्विक अहंकार आणि वैश्विक जाणीव. आता त्यांनी काय सांगितलं? त्रैगुण्य विषया वेदा. या वेदामध्ये ज्याच्या विषयी काही लिहिलं आहे म्हणजे ईश्वराविषयी लिहिलंय. बघा कसं मांडलंय त्यांनी आपल्या पुढे की ज्याला आम्ही ईश्वर म्हणून उपासना करतो. वेदाची कांड किती? 3. एक कांड ज्ञानकांड, एक कांड कर्मकांड, आणखी एक कांड उपासना कांड. आता ज्ञानकांडामध्ये ईश्वराचं जे मूलभूत स्वरूप आहे ते शब्दाच्या माध्यमातून प्रकट केलंय, कारण ते करताच येणार नाही. त्याचं मूलभूत स्वरूप आम्हाला यथार्थपणे कसं करता येईल? शब्द आला की मर्यादा आला. का मर्यादा आली? उपनिषदांनी लिहून ठेवलेलं आहे. 2 सूत्र आपण कायम लक्षात ठेवायची की अहो मग तुमचा देव सिद्ध करा. अहो कसा सिद्ध करता येईल? त्याला सिद्ध नाही करता येणार. त्याचं कारण असं आहे तो शब्दांनी सिद्ध होत नाही, तो बघण्यानी सिद्ध होत नाही, कारण ते व्हावं लागतं. त्याला जर तुम्हाला समजून घ्यायचं आहे, जे आत्मतत्व आहे उपनिषदांनी सांगितलं आहे. उपनिषद म्हणतात त्या आत्मतत्वापर्यंत काय पोचत नाही? यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. मन कसं आहे? अत्यंत वेगवान आहे. ह्या जगातल्या कोणत्याही वेगवान वस्तूपेक्षा अधिक वेगवान मन आहे. आम्ही रॉकेट कितीही वेगाने पाठवलं तरीसुद्धा रॉकेट मंगळावर पोचायच्या आधी मन मंगळावर पोचलेलं आहे. त्याला पोचायला वेळच लागत नाही, त्या क्षणीच ते पोचलेलं आहे. त्यामुळे मना इतकी वेगवान वस्तूसुद्धा त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. तसंच शब्द वाणी त्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. आता वेदांची वाणी जी आहे ती शेवटी वाणीच आहे. त्या वाणीला मर्यादा आहे. तिने त्याचं स्वरूप तिच्या सामर्थ्याने आमच्या पुढे प्रकट केलं. त्यांना लिहिता आलं असतं का? त्यांना उपनिषद मांडता आली असती का? आमच्यासारखा माणूस बसला, आम्ही कल्पना करून करून ईश्वराची काय करतो की आम्ही आमच्याकडून म्हणतो अहो आम्हाला आमचं घर चालवायला सुद्धा
कठीण जातं. हे घर सांभाळता सांभाळता आमची त्रेधा तिरपट होते. हा भगवंत एवढी अनंत कोटी ब्रह्मांड कशी सांभाळत असेल, त्याचं सगळं नियोजन कसं करत असेल, ते सगळ्या देवता त्या प्रत्येक गोष्टी इतक्या बिनचूकपणे कशा करत असतील, मोठं आश्चर्य आहे. म्हणजे याच्या मागे काहीतरी भगवंताची प्रचंड शक्ती आहे आणि त्या शक्तीने तो हे सगळं एवढीच आमची कल्पना. पण आता आम्ही हे एवढं सगळं जे तत्वज्ञान वाचतो, अभ्यासतो, त्याचं स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतो. त्याचं मूळ स्रोत काय आहे? उपनिषद आहेत. त्याच्या मुळाशी उपनिषद आहेत. त्या उपनिषदांच्या माध्यमामधून आम्हाला हे ज्ञान आमच्यापर्यंत संक्रमित होतं. ते ज्ञान काय? ते वेदांचं ज्ञानकांड आहे. पण त्यात सुद्धा शब्दाचंच वर्णन आहे. म्हणजे शब्दांनी जर आम्ही वर्णन केलं की आम्ही ते आपल्याकडे म्हणच आहे, आपल्याला जास्त बोलायला पण नको. बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. म्हणजे सारखी उपनिषदांची पानं वाचली किंवा उद्या उपनिषदांची पानं खाल्ली की ती लिहिली उपनिषद आपण चांगल्या साखरेच्या पातळ याच्यावर आणि म्हटलं चला तेच खाऊ, तर आपल्याला त्याचं काही ज्ञान होणार नाही. कारण शब्द आहेत. शब्दज्ञानाने आम्ही तिथे पोचत नाही, पोचू शकत नाही. त्यामुळे शब्दांनी पुन्हा वेद काय करतो, वेदाची मर्यादा कशा पद्धतीने मांडली आहे ते लक्षात घ्यावं.